मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकमधून। सध्या नाशिकमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडतात आणि याच पार्श्वभूमीवरती नाशिक विधान परिषद निवडणूक लढवण्यावरती बंडखोर गोकुळ गीते अजूनही ठाम आहे। गोकुळ गीतेंची मनधरणी करण्यामध्ये महायुतीला आता अपयश आलेलं आहे। काल गिरीश महाजनांनी ठिया टाकलेला होता नाशिकमध्ये त्यांची समजूत काढण्यासाठी। मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजनांची शिष्टाई निष्फळ ठरली आहे। निवडणूक लढवण्यावरती मी ठाम असल्याची प्रतिक्रिया गोकुळ गीतेंनी दिलेली आहे। नाशिक विधान परिषद निवडणूक लढवण्यावरती बंडखोर गोकुळ गीते हे ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीची निष्ठाई आणि शिष्टाई फळाला आलेली आहे। माईक धरला एक मिनिट माझा बोलते थांबा थांबा राहुल निर्णय सकारात्मक आहे का नकारात्मक आहे? अरे चेहऱ्यावर लाईट येतो ना गोकुळ गीते कधीपर्यंत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा यार देतील? थोडी जागा उद्या थोडी आमच्या चौघांमध्ये अजूनही काही इतर लोक होते। आमची चर्चा झाली। त्यांनी मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरेंनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला। तर त्यांनी मला विचारलं की आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो। त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही। तर मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल। त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत। आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत माझे सहकारी किरण गोटूर। किरण, आपण बघतोय की 2 दिवस गिरीश महाजनांनी फिल्डिंग लावलेली होती गोकुळ गीतेंची समजूत काढण्यासाठी। उदय सामंतांनी पण चर्चा केली पण ती निष्फळ ठरली। मात्र गोकुळ गीते आपली निवडणूक लढवण्यावरती ते ठाम असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। काय एकंदरीत घडते नाशिकमध्ये? सिद्धेश, गेल्या 2-3 दिवसांपासून गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे हे दोघांनीही आपली उमेदवारी मागे घेऊन महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचे प्रयत्न उदय सामंत आणि गिरीश महाजन करत होते। पण प्रसाद हिरे मात्र आपली उमेदवारी मागे घेऊन जे नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिलेला आहे। त्यामध्ये उदय सामंत आणि गिरीश महाजन यांना यश मिळालेलं आहे। पण गोकुळ गीते मात्र हे अद्याप निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत। काल गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे हे तिघही गोकुळ गीते यांच्यासोबत नाशिकच्या जे गोदर एअरपोर्ट वरती जवळपास अर्धा एक तास चर्चा केली आणि त्या चर्चेनंतर सुद्धा रात्री उशिरा जे गोकुळ गीते यांनी आपली प्रतिक्रिया देत मी निवडणूक लढण्यावरती ठाम आहे अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। आणि त्यातच गिरीश महाजन हे काल सुद्धा रात्री मुक्कामी नाशिकमध्ये होते। आज हे गोकुळ गीते मागे घेतील आणि महायुतीच्या उमेदवाराला हे पाठिंबा देतील, गुड न्यूज मिळेल अशा पद्धतीची भूमिका गिरीश महाजन यांनी कालच मांडलेली होती। पण अद्याप तरी गोकुळ गीते हे निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत। आज सुद्धा गिरीश महाजन नाशिकमध्ये आहेत आणि त्यामुळे आजच्या दिवसभरात काही घडामोडी करतात का, गोकुळ गीते मागे घेतात का निवडणूक लढण्यावरती ठाम राहतात हे महत्वाचं असणार आहे। नक्कीच। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।